नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे आपलं मटर पनीर। इथे घेतलं मी पॅन मध्ये टाकत आहे आता तेल। जास्तीचं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये कांदा चांगला छान असा तळून घ्यायचा आहे। कांदा जसं आपण बिर्याणी मध्ये कांदा तळून घेतो तशा पद्धतीचा आपल्याला हा कांदा तळायचा आहे। या पद्धतीने आपला कांदा आता होत आहे। अजून याला आपण छान असा गोल्डन कलर येऊ देऊया। नंतर मग आपण त्याला काढून घेणार आहोत। आपला कांदा छान असा गोल्डन ब्राउन रंगावर छान परतला गेलाय। आता आपण हा थोडासा साइडला करून घेऊया। याच्यातच आपण थोडंसं टोमॅटो देखील परतून घेणार आहोत। आपल्याला टोमॅटोची पण पेस्ट याच्यामध्ये करायची आहे। तर थोडंसं याच्यावरती आपण हलकसं परतून घ्यायचे। आता आपलं टोमॅटो परतून झालंय। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। थोडीशी मिरची घेतली, ती तोडून घेतली, ती पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आपल्याला याच्यातच। आता आपला टोमॅटो परतून झालाय। आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आता पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत। आता आपण पनीर चांगलं टाकून घेतलंय सगळं पनीर याच्यामध्ये। आता आपण हे दोन्ही बाजूने होऊ देऊया। जास्त आपल्याला फ्राय नाही करायचे, हलकसं गोल्डन ब्राउन रंग झाला याचा की आपण काढून घेणार आहोत। बघू शकता आपलं पनीर अशा पद्धतीने छान फ्राय झालंय। थोडंसं आपण याच्यावरती मीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या पनीरला छान अशी चव येईल, म्हणजे ते अळणी असं लागणार नाही। थोडंसं त्याला परत एकदा हलवून घेऊयात, म्हणजे मीठ सगळ्या बाजूने लागेल पनीरला। आता आपण इकडे घेऊयात आपण फ्राय केलेला कांदा। त्याच्यानंतर टोमॅटो, आणि थोडं अद्रक आणि लसूण, काजू भिजून घेतलेत ते देखील आपण याच्यात टाकून घेणार आहोत। आता आपण इथे कढईत तेल टाकून घेतले। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तयार केलेला मसाला। इथे आपला मसाला आता छान असा तयार झालाय। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले। इथे मी लाल मिरची पावडर टाकत आहे, हळद, धनेपूड, थोडासा मसाला, आणि इकडे आपण टाकत आहोत पनीर मसाला। आता आपण हे छान असं हलवून घेणार आहोत। थोडंसं आपण याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी होऊ देऊयात। तर झाकण काढून पाहूयात, आपला मसाला छान आता परतला गेलाय। आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत। पनीर आणि मटार दोन्ही देखील टाकून घेणार आहोत आणि छान याच्यामध्ये परतून घेणार आहोत। आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। छान असं त्याला हलवून घ्यायचंय। आता त्याच्यावरतून आपण थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत आणि छान अशी बारीक करून याच्यामध्ये टाकायची।